बऱ्याचदा ना मी जेव्हा उद्योजकांना भेटतो तेव्हा ते आपला एक व्यवसाय करत असतात आणि तो त्यांनी 20-30 वर्ष आधी सुरू केलेला असतो. पण आता मी त्यांना विचारतो की तुमचं विजन काय 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर? तर ते म्हणतात की मला काय कळत नाही की काय करायचं. तर हे आपण हा व्यवसाय करत असतानाच नवीन येणाऱ्या संधी कशा शोधायच्या? कारण लोकांना माहीतच नसतं की 20 वर्षानंतर काय होणार आहे, 10 वर्षानंतर काय होणार आहे आणि त्यांचा बऱ्याचदा ना करंट व्यवसाय पण ॲब्सोल्यूट होत चाललेला असतो. की त्याचं मार्केट कमी होतंय, त्याचं कॉम्पिटिशन वाढतंय, त्या वेगळ्या गोष्टी असतात. तर त्यांना पुढे काय करायचं हे विजनच दिसत नाही आणि आम्ही जेव्हा सांगतो की मोठमोठ्या कंपन्या 100 वर्षाचं विजन बनवतात, तर हा उद्योजक म्हणतो की मला 10 वर्षानंतरचं दिसत नाहीये. तर पुढच्या संधी शोधायच्या कशा? तुम्हाला तुमच्या केपेबिलिटीचं स्वॉट अनालिसिस करणं गरजेचं आहे की बाबा जो बिझनेस मी केलाय त्या बिझनेसच्या मार्फत मी अजून काय घडवू शकतो जिथे मला सेम टीम उपयोगी पडेल, माझे सेम कस्टमर पुन्हा कस्टमर बनू शकतील आणि त्या व्यवसायाला पुढे जाऊन चलन आहे, म्हणजे प्रोग्रेस आणि ग्रोथ आहे. आणि हे माझ्याबरोबर घडलेलं आहे. म्हणजे 2004-2005 साली मला समजून झालं की कम्प्युटर एज्युकेशन हे क्लासेसमध्ये जे आम्ही शिकवतोय याला भविष्य चांगलं नाहीये. कारण आता कम्प्युटर एज्युकेशन स्कूल आणि कॉलेजेसमध्ये आलेलं आहे. भारतामध्ये शाळेमध्ये कम्प्युटर एज्युकेशन इन्स्टॉल करणारा पहिला व्यक्ती मीच होतो. 1995 मध्ये आम्ही एका शाळेमध्ये बिल्ड ऑपरेटर ट्रान्सफरच्या फॉर्म्युला खाली 20 कम्प्युटरचा सेटअप मी एका शाळेत लावला गोरेगावमध्ये. तर मला समजलं की आता हे शाळे आणि कॉलेजमध्ये येणारे म्हणजे लोक क्लासेसमध्ये शिकायला नाही येणार. तर 2004-2005 सालीच मी रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये शिरलो आणि 2018 मध्ये मी कम्प्युटर एज्युकेशनचा बिझनेस बंद केला. कारण बाय 2018 कोणच येत नव्हतं. म्हणजे पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल आर बॅचलर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन अँड मास्टर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, म्हणजे एवढी स्पर्धा झालेली लोकांमध्ये की छोट्या जॉब लेवलवर सुद्धा जी लोकसंख्या अवेलेबल आहे ती प्रचंड मोठी असते. म्हणून त्यांचं क्वालिफिकेशन वाढत गेलं. तर मी 2018 मध्ये मी तो बिझनेस बंद केला. पण त्याच्या अगोदर मी अनेक उद्योगांमध्ये शिरलो. फॉर एक्झाम्पल रिअल एस्टेट डेव्हलपर झालो. त्याच्यानंतर मी एक रिसॉर्ट बांधला इगतपुरीला. त्याच्यानंतर मी रेस्टॉरंट्समध्ये आलो. त्याच्यानंतर मी अनेक बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करायला लागलो. कारण आता माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे अनुभव आहे, इतर बिझनेसमधनं येणारा कॅश फ्लो आहे, माझा इकोसिस्टम स्ट्रॉंग आहे आणि मला नेमकं माहिती आहे कुठच्या बिझनेसेसला सिलेक्ट करायचं ज्याला मरण नसणार. ज्या बिझनेसनी मला घडवलं त्या बिझनेसमध्ये मरण आहे हे मला दिसलं. म्हणून आता मी जे बिझनेसेसमध्ये शिरतो त्याच्यातला एकही असा बिझनेस नाहीये ज्याला मरण असेल, म्हणजे ते आजीवन चालत असेल. आपण त्याला फक्त मोठंच करत जायचं. तर नाव आय बिकम चूजी. तर तुम्ही काय बिझनेस करता ते बघा. त्याच्यामध्ये तुम्ही फॉरवर्ड इंटिग्रेशन काय करू शकता, बॅकवर्ड इंटिग्रेशन काय करू शकता किंवा त्या टॅलेंटला घेऊन तुम्ही इतर काय कामं करू शकता ते तुम्ही चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या बिझनेसमध्ये तुम्ही प्रवेश करा. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलंय की ब्लॅकबेरी आणि नोकिया हे कंपनीज एकदम पॉप्युलर होते. दे डिड नॉट सी अ प्रोडक्ट लाईक ॲपल कमिंग आणि दे वर एक्झॉस्टेड. ब्लॅकबेरीचा जमाना होता, जमाना. लोक म्हणजे हातात ब्लॅकबेरी म्हणजे युअर अ यशस्वी पर्सन. इट इज लाईक हॅव्हिंग अ मर्सिडीज कार. आज ब्लॅकबेरी कुठे आहे? कुठेच नाहीये. दे डिड नॉट सी की एक मोबाईल जो आहे ना, इट विल बिकम अ सिक्युरिटी डिव्हाइस, इट विल बिकम अ पेमेंट गेटवे, इट विल बिकम अ कॅमेरा, इट विल बिकम अ लोकेशन फाइंडर. त्या लोकांनी या गोष्टींची कल्पना केलीच नाही आणि देवर इटन अवे बाय द इकोसिस्टम अँड दी मार्केट. बरोबर आहे. ॲपल आला, एका फोनमध्ये ते 20 कामं करून देतात. ॲपल किंवा सॅमसंग किंवा हल्लीचे मोबाईल, तुम्हाला एका मोबाईलमध्ये 50 युटिलिटीज मिळतात. तर ऑटोमॅटिकली यू आर बिकमिंग युअर लाईफ डिपेंडंट ऑन दॅट प्रोडक्ट. आता मेटानी ग्लासेस काढले, चष्मे काढले. फेसबुक, आता फेसबुक वॉज अ सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. पण त्या लोकांनी एक असा चष्मा काढला, माझा तो आलाय अमेरिकेवरनं, की तुमच्या न्यूरल सेन्सेसनी तुम्ही तुमच्या चष्म्याला हँडल करू शकता. तुमच्या मोबाईलवर येणारा मेसेज तुमच्या ग्लासवर दिसतो विदाउट डिस्टर्बिंग युअर विजन. तर दीज आर ऑल फ्युचरिस्टिक प्रोडक्ट्स. नाउ दिस आर अमेझिंग इनोव्हेशन. तर एका एंटरप्रेनरला उद्या काय घडणार आहे हे समजणं गरजेचं आहे. फॉर दॅट तुम्ही काय करू शकता. एक जमाना होता की तुम्ही न्यूजपेपर वाचून समजायचं तुम्हाला की काय होणार आहे. त्याच्यानंतर टीव्हीचा जमाना आला. आता सोशल मीडियाचा जमाना, आता पॉडकास्टिंगचा जमाना आहे. म्हणजे मी रोज कमीत कमी एक पॉडकास्ट ऐकतो, कमीत कमी. आणि त्या पॉडकास्टमधनं मला कमीत कमी एक आयडिया येते. आयदर अ न्यू बिझनेस आयडिया किंवा माझ्या एक्झिस्टिंग बिझनेसेसमध्ये मी नवीन काय करू शकतो. तर शिकत राहणं
इज अ मॅन्डेटरी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी एंटरप्रेन्योर. आणि जर तो शिकत राहिला ना तर त्याला नवनवीन काय ना काहीतरी सुचत जाईल, ज्याच्याने तो त्याचा एक्झिस्टिंग बिझनेस इम्प्रूव्ह करू शकतो किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये नवीन बिझनेसमध्ये शिरू शकतो. त्याला आपण म्हणतो पिवट करणं. पिवट, PIVOT, पिवट, स्मॉल डायरेक्शन चेंज. फॉर एक्झाम्पल माझे सांते स्पा कुझिनचे रेस्टॉरंट्स आहेत. इट इज हेल्दी फूड रेस्टॉरंट. तर मी एका जिमवेअर ब्रँडमध्ये पण मी इन्व्हेस्ट केले. दॅट इज कॉल्ड बॉड ऍक्टिव्ह. इट इज कनेक्टेड ना. म्हणजे जे हेल्दी माइंडसेटची लोक असतात सांतेला येतात आणि त्यांना बॉड ऍक्टिव्हच्या जिमवेअरची गरज आहे. जे जिमवेअरची कपडे माझे विकत घेतात त्यांना सांते टाईपच्या रेस्टॉरंटची गरज आहे, कारण फक्त एक्सरसाइज करून चालणार नाही ना. करेक्ट. तर यू ऑल्सो हॅव टू हॅव द राईट डाएट. पुढचं काय असणार, वी माइट गेट इन टू पॅकेज फूड्स विच इज हेल्दी. म्हणजे माझं प्रोडक्ट कुठेही ट्रॅव्हल करू शकतं. तर यू कीप डुईंग फॉरवर्ड इंटिग्रेशन ऑर यू कीप डुईंग बॅकवर्ड इंटिग्रेशन ऑर यू कीप डुईंग क्रॉस इंटिग्रेशन. म्हणजे माझं प्रोडक्ट कोणाला तरी लागत असेल असं आपल्याला बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता आम्ही वॉटर टँकच्या बिझनेसमध्ये आहोत. वॉटर टँक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लागतं, कंपनीजला लागतं, सोसायटीजना लागतं, लोकांना लागतं, ग्रामपंचायतला लागतं, सगळीकडे लागतात. तर यू कॅन फिट दॅट प्रोडक्ट ऑर प्रोजेक्ट इन एव्हरी पॉसिबल यूज केस. त्याला आपण म्हणतो यूज केस. तर अशा पद्धतीने यू कॅन डू मल्टिपल बिझनेसेस विच कॅन बी हेल्पफुल. ई कॉमर्सवर आता माझं चांगलं पकड असल्यामुळे ई कॉमर्सच्या मार्फत कुठच्या कंपनीला मी ग्रोथ देऊ शकतो, तर मी आता अशा कंपनीजमध्ये इक्विटी स्टेक अक्वायर करायला मी सुरू केलेलं आहे. तर फ्रेग्रन्सेस इज अ बिग मार्केट, ह्यूज मार्केट. 170 कंट्रीज इन्सेन्स स्टिक्स वापरतात, ज्याला आपण अगरबत्ती म्हणतो लोकल लँग्वेजमध्ये.